झी 24 तास एक पाऊल पुढे। मी सकाळचे माझ्याकडे काही लोक आली होती, त्याच्यामुळे मला वाचणं झालं नाही। आणि निखिल वागळे सकाळी घरी आले होते, त्यांनी काय ते त्यांचा ग्रेट भेट हा कार्यक्रम जो चॅनलवरती ते करतात, अनेकांच्या मुलाखती घेतात, तर त्यांचा 1 तारखेला काहीतरी कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला मी नाही आहे। त्यांनी आमंत्रण द्यायला काल आले होते, आज पण आले होते। काल मला त्यांनी सांगितलं की मला तुम्ही जर कार्यक्रमाला नाही तर किमान मला शुभेच्छा त्या कार्यक्रमाला द्या, आम्ही तिकडे जातो। म्हणून ते सकाळी आले आणि आल्या त्यांनी मला विचारलं की काय प्रतिक्रिया काय। मला वाटलं ग्रेट भेटवर मी म्हटलं देणार आहे तुम्हाला आता। मला कारण काय, उद्या सकाळी मला जायचं सांगलीला, माझी परवा सकाळी सांगली कोर्टात केस आहे, ते आमचं चालूच असतं। म्हटलं माझी आणि सांगली कोर्टात त्या जज बरोबर ग्रेट भेट आहे म्हटलं तिकडे, त्याच्यामुळे कार्यक्रमाला नाही येऊ शकत। मग त्यांना त्या शुभेच्छा दिल्या, ते सकाळी आले, तर ते कॅमेरा आतमध्ये घेऊन आले शुभेच्छा घ्यायला। आमच्या इतर सगळ्या पत्रकार बांधवांना वाटलं की मी प्रतिक्रिया देतोय, त्याच्यामुळे ते सगळे सकाळी आले। त्याच्यानंतर मी ती मुलाखत वाचली, म्हटलं मला आता काही प्रतिक्रिया द्यायची नाही। पण ते आले सगळे, संध्याकाळी द्याल का, तर सकाळी दिली असतील, नाही तर मी संध्याकाळी तर द्यायची असतील। तर मी त्यांना खरं तर माझं असं म्हणणं आहे, आज हा दादांचा दिवस आहे, दादूचा नाही। त्याच्यामुळे दादांबद्दल आपण इथे चर्चा करायला आलोय, त्यांच्याबद्दल बोलायला आलोय आणि त्यांच्याविषयी आपला आदर हा आपण व्यक्त करण्यासाठी म्हणून हा आजचा कार्यक्रम आहे। माझी पत्रकार बांधवांना मला तेवढंच सांगायचं आहे की आज आपण खूप अपेक्षेने इकडे आलेला असाल, परंतु आज काही खाऊ नाही, त्याच्यामुळे आज माझ्याकडे तसं बोलण्याचं आज काही इथे नाहीये। बोलायचंय त्यावेळेला मी योग्य वेळी बोलेन। आमच्या अतुलने आणि शिल्पाने मिळून दादांसाठी आज प्रतिष्ठान हे काढले। प्रतिष्ठान या शब्दामध्ये मला असं वाटतं प्रतिष्ठा हा एक महत्वाचा भाग आहे, कारण ती प्रतिष्ठा जपणं हे या प्रतिष्ठानातनं होईल अशी मी अपेक्षा बाळगतो। कारण दादांचं अख्खं जर समजा आयुष्य पाहिलं तर खरं तर ते अगदी थोडक्यात 4 मिनिटामध्ये त्यांनी सांगितलं। शिशिर शिंदे पण ते सांगितलं की दादांबद्दल बोलण्यासारखे असंख्य प्रसंग आहेत की आता काय प्रसंगांवरती फारसं जात नाही, पण अत्यंत कडक शिस्तीचा, म्हणजे शिवसेनेमध्ये असताना इतर सर्व नेते किंवा इतरांबरोबर बोलताना जरा थोडेसे हलके फुलके विनोद या सगळ्या गोष्टी चालायच्या, पण दादा समोर आले की जरा थोडासा विनोदांना आवर करायला लागायचं। मोकळेपणाने बोलणारा पण गंभीर माणूस आणि स्वतःची तत्व, स्वतःचे विचार अत्यंत प्रामाणिक, स्वतःच्या तत्वांशी असणारा, तडजोड न करणारा, अशी खूप कमी माणसं आपल्याला बघायला मिळतात। आणि माननीय बाळासाहेबांनी ज्यावेळेला हा पक्ष सुरुवातीला उभा केला, शिवसेना पक्ष उभा केला, झी 24 तास एक पाऊल पुढे।